ते फक्त आपण कानाने ऐकून मर्यादित न ठेवता ते वचन आपल्या आज्ञापालनामध्ये यावं याकरता आपण स्वतःचं समर्पण त्याच्या पवित्र हातामध्ये करूया. आपण सर्वजण मिळून म्हणूया, ख्रिस्ता तुझ्यावरी प्रेम वाढो, माझे तुझ्यावरी प्रेम वाढो. पायामी पडतो अर्जी करितो, तुझवरी प्रेम वाढो. अंतर्यामाची शुद्धता आणि सत्यता देवा केवळ तूच जाणतोस. आणि म्हणूनच आज आमचा उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे तुझ्या पवित्र मंदिरामध्ये तुझे प्रियजन, तुझी लेकरं या नात्यानं प्रभू तुझी वाणी ऐकण्याकरता आम्ही एकत्र जमलेलो आहोत. कारण तुझी वाणी आम्हाला धीर देणारी आहे, आम्हाला सशक्त करणारी आहे, आमच्या मार्गामध्ये आम्हाला सर्व प्रकारचा आशीर्वाद आणि अनुग्रह देणारी आहे. आणि म्हणून प्रभू तुझ्या वाणीच्याद्वारे आम्ही आशीर्वादित व्हावं याच उद्देशानं प्रभू आम्ही तुझे भक्त, तुझे लेकरं या नात्यानं तुझ्या पवित्र मंदिरामध्ये आलेलो आहोत. आमच्या मनाचा, आमच्या बुद्धीचा तू ताबा घे. आणि प्रभू वाणी ऐकत असताना जी अडखळणं आहेत, चिंता असेल, काळजी असेल, मनामध्ये इतर भाव असतील, वेगळ्या प्रकारच्या समस्या असतील, आज तुझा पुत्र आमचा उद्धारक प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये प्रभू हे सर्व अडथळे आणि अडचणी तू दूर कर आणि आम्हाला आज्ञापालनाचा आत्मा देऊन तुझी वाणी ऐकण्यासाठी प्रभू तू आम्हाला आशीर्वाद दे. येशू आमचा प्रभू याच्याद्वारे मागतो म्हणून तू ऐक. आमेन. आपण सूचनेमध्ये ऐकलं की हा जो काळ आहे त्याला आपण ॲडव्हेंट सीझन असं म्हणतो. ॲडव्हेंट सीझन या शब्दाचा अर्थ आगमन समय. आगमन याचा अर्थ येणाऱ्या गोष्टींबद्दलची एक अनाऊन्समेंट होते. जेव्हा आपण प्रवासाला जातो, रेल्वे प्लॅटफॉर्मवरती आपण थांबलेलो असतो आणि मग त्या ठिकाणी अनाऊन्समेंट होते की अमुक अमुक गाडी अमुक अमुक प्लॅटफॉर्मला येणार आहे. आणि जर आपण त्या गाडीनं प्रवास करणारे असू तर मग आपण थोडंसं सावध होतो, नाही का? बॅगा कुठे आहेत, काय कुठे आहेत, आपण कुठल्या डब्यात चढायचं आहे, आपला डबा कुठला आहे. तर सर्वसाधारणपणे एक अशी तयारी आपण करतो. आणि आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये खरोखरच हा तयारीचा काळ आहे. आगमन समय याचा अर्थ कशाचं तरी आगमन होणार आहे आणि त्यासाठी वी मस्ट प्रिपेअर द वे. आपल्याला मार्ग तयार करायचा आहे. आम्हाला आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये त्या आगमनाची काहीतरी एक वेगळी तयारी करायची आहे. आणि आज स्तुती आराधनेमध्ये एक महत्त्वाचा विषय आपण ऐकला आणि त्याच विषयाला घेऊन आपण आज पुढे जाणार आहोत. विषय काय होता तर गेले अनेक महिने, 8 महिने जवळजवळ दार बंद होतं देवाचं. आणि एका तरुण मुलाची साक्ष पण आपण ऐकली. तो अडचणीत होता, तो दुःखात होता, संकटात होता, त्याला प्रार्थना करायची होती, त्याला रडायचं होतं देवाच्या मंदिरामध्ये येऊन. परंतु म्हटला काय, दार बंद होतं. मला इतकं असह्य वाटत होतं की देवाचं दार जर उघडं असतं तर या क्षणाला मी देवाच्या मंदिरामध्ये जाऊन प्रार्थना केली असती. प्रार्थना पण कुठेही करू, देवाला ती पोहोचते. परंतु एक भावना आपल्या मनामध्ये आहे की जर देवाचं मंदिराचं दार आपल्यासाठी बंद असेल तर किती मोठं संकट आम्हाला वाटतं. देव किती निष्ठुर झाला आहे. आता वास्तविक पाहता संसर्गाची बाधा होऊ नये म्हणून एक उपाययोजनेचा भाग म्हणून, नाही का, मंदिराचे दरवाजे बंद होते काळजी म्हणून. परंतु आपण दुसऱ्या बाजूला पाहतो की ते पॉलिटिकल प्रेशर पण आहे, नाही का. वेगळ्या पद्धतीने मंदिर का उघडलं जात नाही. मंदिर बंद असो अगर उघडलेलं असो, परंतु उघडं काय पाहिजे, उघडं काय पाहिजे. मंदिर बंद असताना सुद्धा देवाचं कार्य चालू होतं. तुम्ही जर संदेश ऐकले असतील तर मी अगदी पूर्णपणे त्याला आपण काय म्हणतो, विथ फुल कन्व्हिक्शन ऑफ द स्पिरिट, आत्म्याच्या पूर्ण तयारीने सांगितलं होतं की देवाने यासाठी मंदिर बंद ठेवलं आहे की 4 भिंतीमधली आपली उपासना कुठेतरी बंद करून आपण
बाहेर जाऊया त्याच्या सेवेसाठी आणि अशा संस्थांना आपण भेटूया, त्यामध्ये आपला आनंद आपण देऊया. सगळंच बंद होतं, परंतु देव तुम्हाला आणि मला त्याची सेवा करण्याची संधी त्या माध्यमातून देत होता. आणि म्हणून आज जरी मंदिराचं दार उघडलं, आपण त्याच्या उपासनेसाठी एकत्र आलो, परंतु आज आपल्या अंतःकरणाचं दार जर आपण बंद ठेवलं, आपण तिष्ठत राहिलो तो दार, नाही का, दार कधी उघडते, दार कधी उघडते. परंतु जो देव अगदी प्रारंभीच्या काळापासून कुठल्या वचनामध्ये आहे, पहा मी दाराशी उभा आहे, फक्त अध्याय सांगा, पुस्तक सांगा, प्रगटीकरण 3 आणि 20 काय सांगितलंय, पहा मी दाराशी उभा आहे, दार ठोकीत आहे. आणि आपण कुठे आहोत, आत आहोत, आणि देव कुठे आहे, बाहेर आहे. बघा, आणि आपण पण खरोखरच या संपूर्ण कालावधीमध्ये आमच्या सांसारिक प्रापंचिक ज्या काही उपद्व्याप आहेत त्यामध्ये सदैव बिझी आहोत, क्षणाची सुद्धा उंचत नाही आहे, नाही का. अनेक प्रकारच्या अडचणीमध्ये, संकटामध्ये आम्ही इतके व्यस्त आहोत, इतके मग्न आहोत, आणि देव म्हणते पहा मी दाराशी उभा आहे, दार ठोकत आहे. आणि हे दार कुठून बंद आहे, जर आतून बंद असलेलं दार आम्ही उघडलं नसतं तर मंदिर उघडलं नसतं. तसं द डोअर इज बोल्टेड विदिन, आतून बंद आहे. आणि आतून बंद असलेलं दार जोपर्यंत त्या घराचा मालक उघडत नाही, बघा, देव एक गोष्ट करू शकत नाही आणि करू इच्छित नाही. मी पुन्हा एकदा सांगतो, देव एक गोष्ट करू शकत नाही आणि करू इच्छित नाही, ते म्हणजे आमचं अंतःकरणाचं जे दार आतून बंद आहे ते उघडू शकत पण नाही आणि उघडू इच्छित पण नाही. अनलेस अँड अनटिल जोपर्यंत आपण स्वतःहून आतून बंद असलेलं दार उघडत नाही आणि देवाला म्हणत नाही की देवा तू आतमध्ये ये, काय तुझी काय इच्छा आहे, काय तयारी काय करायची आहे प्रभू. आणि म्हणून हा जो काळ असतो, डॉक्टर साहेब सूचनेमध्ये नेहमी म्हणतात नाताळाचा मुख्य संदेश, ख्रिस्त जन्माचा मुख्य संदेश, पण या मुख्य संदेशाच्या अगोदर काय आहे, तर मुख्य संदेशाच्या अगोदर तयारीचा भाग आहे. या ॲडव्हेंट सीझनमध्ये आपण तयारी करणं गरजेचं आहे. आणि म्हणून आजचा जो विषय आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. आणि वी विल बिगिन दॅट थीम, पहा मी दाराशी उभा आहे, दार ठोकीत आहे, जो कोणी माझी वाणी ऐकून दार उघडील. हे कोणावर अवलंबून आहे, तुमच्या आणि माझ्या. मग आमचं मन इतकं कठीण आहे का की दार बंद, चर्चचं दार, मंदिराचं दार उघडावं म्हणून आपण प्रार्थना करत होतो आणि मग आपण नाराज होतो. मग देव आमच्यावर किती रुष्ट असेल, देव आमच्यावर किती नाराज असेल, कारण वर्षानुवर्ष आमच्या अंतःकरणाचं दार आम्ही काय केलेलं आहे, बंद केलेलं आहे. आणि तो म्हणतो दार उघडा, मी आतमध्ये येणार आहे, त्याच्याशी मी जेवेन. आणि जर प्रभू आमच्याबरोबर जेवणाला असेल, मी नेहमी घरात विचारतो काय आहे संध्याकाळी भाजीला, नाही का, सकाळी नाश्त्याला काय आहे, रात्री झोपतानाच सकाळच्या नाश्त्याच्या चर्चा असते. काय की दररोज आणि दररोज आपल्या कौटुंबिक जीवनामध्ये जेव्हा गोष्टींची गरज असते, बघा, त्याहीपेक्षा प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर माझं जगणं जे आहे, आध्यात्मिक ज्या बाबी आहेत ती अतिशय महत्त्वाच्या आहे. आणि तो म्हणतो मी तुमच्यावर जेवेन. जर जेवायला ख्रिस्त आमच्याबरोबर असेल तर आमच्याकडे काही उणं पडेल का, त्या अन्नासाठी तुम्हाला मला काय तस्ती घ्यावी लागेल का, त्याच्यावर विश्वास ठेवून पाहण्याची फक्त गरज आहे. तुमच्या आणि माझ्या बुद्धीच्या पलीकडं कधी कधी लोक म्हणतील मग आम्ही कष्ट करायचे का नाही, तोच आपल्या प्रियजनास लागेल ते झोपे ते देतो, म्हणजे कष्ट न करता देव देणार आहे का, मुळीच नाही. परंतु प्रायोरिटी, प्राधान्य हे देवाच्या वचनाला, त्याच्या सेवेला, त्याच्या वचनाला जेव्हा आपण देतो त्याच वेळेस या जगामध्ये लागणाऱ्या सर्व गोष्टी. मत्ती 6:33 काय आहे, सीक ye फर्स्ट द किंगडम ऑफ गॉड, प्रथम देवाचं राज्य आणि त्याची धार्मिकता मिळवण्याचा प्रयत्न करा. आणि मग ह्याही गोष्टी, ज्या गोष्टीसाठी आपण धडपडतो, ह्याही गोष्टी म्हणजे कोणत्या, ज्यांच्यासाठी आपण धडपडतो, पहिलं देवाचं राज्य आणि त्याची धार्मिकता मिळवण्याचा प्रयत्न करा आणि त्याच्यासाठी स्ट्रगल करा. इतकं सोपं नाही आहे, स्ट्रगल करायला पाहिजे. आध्यात्मिक जीवनामध्ये स्ट्रगल पाहिजे. साधं जीवन जगण्यासाठी, पोटासाठी आम्हाला स्ट्रगल करावा लागतो, परंतु आध्यात्मिक जीवनामध्ये ज्या गोष्टींसाठी आम्हाला स्ट्रगल करायचा आहे तो स्ट्रगल केल्यानंतर, कारण देवाचं वचन आम्हाला म्हणतं, इट इज नॉट माय प्रॉमिस बट इट इज द प्रॉमिस ऑफ गॉड. देवाचं वचन आहे, तो म्हणतो ह्याही गोष्टी, ज्या गोष्टीसाठी आम्ही या जगामध्ये जगतो, ज्या गोष्टीसाठी आम्ही झगडतो, ज्या गोष्टी मिळवण्यासाठी वी स्ट्राइव्ह अवर लेवल बेस्ट, आणि त्या गोष्टी तुम्हाला मिळतील. ह्याबरोबरच या सर्व गोष्टी आम्हाला मिळतील. हॉटेलमध्ये गेल्यानंतर नाही का, एखादं जर आपण
पदार्थ मागवला तर त्याच्यावर एक चटणी मिळते, वडापाव असेल किंवा भजी असतील, पण ती चटणी फुकट असते. म्हणून जर आपण हॉटेलमध्ये गेलो आणि फक्त चटणी फुकट आहे म्हणून द्या म्हटलं तर देतील का? त्यासाठी पहिल्यांदा ऑर्डर कशाची दिली पाहिजे? पदार्थाची ऑर्डर दिली पाहिजे. पदार्थावर चटणी फुकट आहे म्हणून चटणी देणार नाहीत आपल्याला कोण. तर तसं आध्यात्मिक जीवनामध्ये सुद्धा जी गोष्ट महत्त्वाची आहे, देवाचं राज्य आणि त्याची धार्मिकता मिळवण्यासाठी झटा, मग ह्या गोष्टी आपोआप तुम्हाला मिळतील. आम्ही मात्र फुकट मिळणाऱ्या गोष्टींसाठी धडपड करतो आणि जी महत्त्वाची गोष्ट आहे ती नेहमीच आपण काय करतो? निग्लेक्ट करतो. आणि म्हणून आज देवाचं वचन आम्हाला सांगतं, द वर्ड ऑफ गॉड. बघा, देवाचं वचन जे आहे, द वर्ड ऑफ गॉड डिमांड्स अ रिस्पॉन्स फ्रॉम इट्स हिअरर्स. ऐकणाऱ्या लोकांकडून देव प्रतिसादाची अपेक्षा करतो. ऐकून घेतलं तरीही तसंच, नाही ऐकलं तरीही तसंच, अशी आपली अवस्था असू नये. जर आपण ऐकून घेतो विथ द स्पिरिट ऑफ ओबिडियन्स, आज्ञापालनाच्याद्वारे देवाची वाणी जर आपण ऐकतो, तर त्या ऐकल्याचा परिणाम म्हणजे देवासाठी काय प्रतिसाद आहे, आज देव माझ्याकडून काय मागतोय. आणि म्हणून ऐकणं म्हणजे फक्त कानाने ऐकणं नव्हे. कितीतरी संदेश आपण ऐकलेले आहेत. ऐकलेले संदेश कदाचित आम्हाला संधी मिळाल्यानंतर आपण ते दुसऱ्यांना ऐकवतो, परंतु ऐकणं या शब्दाचा अर्थ आज्ञापालनाच्याद्वारे देवाचं वचन आमच्यामध्ये कार्य करत आहे का, सुरुवात तरी झालेली आहे का, मी कुठपर्यंत आहे. स्वतःचा आलेख आपण कधी आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये बघितला का? तर ॲडव्हेंट सीझन तुम्हाला मला संधी देतो की स्वतःचा आलेख आपण बघावा. आपण कुठपर्यंत आहे, मी कसा होतो, माझ्या आध्यात्मिक जीवनामध्ये काय वाढ झालेली आहे, मी कुठल्या स्टेजला आलेलो आहो, हे पाहण्याचा हा समय आहे. आणि म्हणून आज देवाचं वचन आम्हाला सांगतं, द वर्ड ऑफ गॉड डिमांड्स अ रिस्पॉन्स फ्रॉम इट्स हिअरर्स. ऐकणाऱ्यांच्याकडून देवाचं वचन डिमांड करतं. काय डिमांड करतं? रिस्पॉन्स, प्रतिसाद डिमांड करतं. आणि मग आपण नेहमीप्रमाणे 3 शास्त्रपाठ ऐकले. कोण सांगेल पहिला शास्त्रपाठ कुठला आहे? स्तोत्रसंहिता 119 सोडून 129 आणि 144 वचनं सोडून पहिला शास्त्रपाठ कुठला बघितला? मोठ्याने जखर्याचं पुस्तक याचा पहिला अध्याय आणि 1 ते 6 वचन. त्याच्याही अगोदर बघा, जर देवाचं वचन आमच्याकडून प्रतिसाद मागतं, रिस्पॉन्स मागतं, तर हा रिस्पॉन्स देण्यासाठी आम्ही कुठे उणे पडतो किंवा कुठे कमी पडतो, याचा जर प्रामुख्याने विचार आम्हाला या आगमन समयामध्ये करायचं असेल, तर देवाचं वचन त्या अगोदर आम्हाला काय सांगतं? बघा, इर्मयाचा ग्रंथ याचा 23वा अध्याय आणि 29 वचन. इर्मया 23 आणि 29 वचन मी आपल्यासाठी वाचतो. परमेश्वर म्हणतो, माझे वचन अग्नीसारखे खडकाला फोडून तुकडे तुकडे करणाऱ्या हातोड्यासारखे नव्हे काय. या ठिकाणी जखर्याच्या ग्रंथातील पहिला अध्याय आणि 1 ते 6 वचनाकडे येण्याच्या अगोदर देव त्याच्या वचनाबद्दल काय म्हणतो? परमेश्वर काय म्हणतो? परमेश्वर म्हणतो, माझे वचन, देवाचं वचन कसं आहे? अग्नीसारखे खडकाला फोडून तुकडे तुकडे करणाऱ्या हातोड्यासारखे नव्हे काय. किती उपमा दिलेल्या आहेत? अग्नीसारखं आहे देवाचं वचन आणि हातोड्यासारखं आहे. परंतु आमचं अंतःकरण किती कठीण आहे हो. देवाचं वचन हातोड्यासारखं आहे तरीसुद्धा फुटत नाही. देवाचं वचन अग्नीसारखं आहे तरीसुद्धा आमच्यावरती फरक पडत नाही. आणि म्हणून मी देव शकत नाही करू आणि देव इच्छित नाही करू, याचा अर्थ असा आहे की बऱ्याच वेळेला आपण फक्त ऐकणारे असतो. कधी कोण ज्ञान मिळावं म्हणून संदेश ऐकतं, कधी कोण इथं एक शब्दप्रयोग संत पाऊल तिमथ्याला पत्र लिहितो 4था अध्याय, त्यामध्ये कानाची खाज जिरावी. किती वाईट शब्द आहे. नुसतं ऐकायचं म्हणून ऐकायचं, सगळीकडचे मेसेज ऐकायचे, पण जिथं करण्याची गरज येते, जिथं आज्ञापालनाची गरज असते, तिथं मात्र आपण हेतुपुरस्सर कानाडोळा करतो किंवा टाळाटाळ करतो. ठीक आहे, चालायचं असंच चालायचं. परंतु या ठिकाणी काय म्हटलेलं आहे? माझे वचन हे अग्नीसारखे खडकाला फोडून तुकडे तुकडे करणाऱ्या हातोड्यासारखे नव्हे काय. कॉन्टेक्स्ट काय लक्षात घ्या. देवाच्या वचनामध्ये एवढं सामर्थ्य आहे, परंतु ते आमच्या आध्यात्मिक जीवनामध्ये का काम करू शकत नाही. आणि मग इब्री लोकासपत्र 4था अध्याय आणि 12 वचनाकडे जर आपण बघतो तर काय म्हटलेलं आहे बघा. इब्री लोकासपत्र याचं 4था अध्याय आणि 12 वचन बघा. देवाचं वचन कसं आहे? कारण देवाचे वचन, या ठिकाणी ह्याचं जे
शीर्षक आहे, या अध्यायाचं शीर्षक आहे, या वचनाचा जो कॉन्टेक्स्ट आहे, संदर्भ आहे, तो संदर्भ कशासाठी आहे? देव तुम्हाला आणि मला आपल्या सहवासामध्ये, निवासामध्ये, त्याच्यामध्ये एक विसावा हा शब्दप्रयोग आलेला आहे बघा. माझ्या विसाव्यामध्ये तुम्ही असावे म्हणून तुम्ही काय करा, तर तो म्हणतो कारण देवाचे वचन सजीव आहे, ते जिवंत आहे. देवाचं वचन सजीव आहे. दुसरा विशेषण तो म्हणतो ते सक्रिय आहे. सजीव सक्रिय कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण आहे. 2 धारे, 2 एज सोड, 2 धार असलेल्या तलवारीसारखं आहे. आणि मग ते काय करतं? जीव व आत्मा, सांधे व मज्जा. आता जीव आणि आत्मा आध्यात्मिक जीवन झालं, सांधे आणि मज्जा शारीरिक जीवन झालं, दैहिक जीवन झालं. जीव आणि आत्मा, सांधे व मज्जा आणि मनातील विचार व हेतू यांचे परीक्षक असे आहे. खडकाला फोडून अग्नीसारखं आहे, खडकाला फोडणाऱ्या अग्नीसारखं तुकडे तुकडे करणाऱ्या हातोड्यासारखं आहे. आणि एवढंच नव्हे तर नवीन करामध्ये देवाचं वचन आम्हाला सांगतं ते सजीव आहे, सतेज आहे, कोणत्याही दुधारी तलवारपेक्षा तीक्ष्ण आहे, जीव आत्मा, सांधे आणि मज्जा यांना भेदून आरपार जाणारे आहे. आणि मनातील विचार व हेतू. हेतू म्हणजे काय? आपण कोणत्या हेतूने देवाचं वचन ऐकतो? याच्यामध्ये मला काय टोचून बोलतात का? त्यासाठी आपण हेतू काय आहे आपला? मनातील विचार काय आहेत? ऐकत असताना सुद्धा मनामध्ये विचार असतात. जे पाहिजे ते आपण घेतो आणि जे टोचणार आहे ते आपण बाजूला करण्याचा प्रयत्न करतो. हे माझ्यासाठी नाही, ते अमक्यासाठी आहे. आणि म्हणून या ठिकाणी सांधे आणि मज्जा, जीव आणि आत्मा, सांधे आणि मज्जा यास भेदून आणि मनातील विचार व हेतू यांचे परीक्षक आहे. आणि जर परीक्षक या शब्दाचा अर्थ काय? बघा, तुमच्या आणि माझ्यामध्ये असलेला देवाचा आत्मा हाच आमचा परीक्षक आहे. कधी कधी आपण बोलत असताना एकांतवासामध्ये देवाला जर आपण प्रार्थना केली की प्रभू आज मी जे वागलो ते बरोबर की चूक, देवा मी आज जे बोललो ते बरोबर की चूक, परंतु हा वेळ आमच्या जीवनामध्ये आपण आणत नाही. आणि देवाचं वचन तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये जो त्याला अपेक्षित प्रतिसाद आहे तो देवाला आमच्या जीवनातून अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. प्रियानो, वचन ऐकणं आणि वचनाचं मनन करणं या 2 गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. काही पशु जे असतात, गाय, म्हैस किंवा इतर, ते हिरवा चारा मिळाला की पटकन खातात, खूप खातात, परंतु रात्रीच्या वेळेस, निवांत वेळेमध्ये ते परमेश्वराने त्यांना एक यंत्रणा दिलेली आहे त्यांच्या शरीरामध्ये आणि ते काय करतात? रवंथ करतात. आणि रवंथ करणं म्हणजे मनन करणं. जे आपण ऐकलेलं आहे, जी आत्तापर्यंत संदेश वचनं आमच्यापर्यंत पोहोचलेली आहेत, ती आपण चर्वणासाठी, आमच्या ॲप्लिकेशनसाठी आम्ही आमच्या पुन्हा मनात आणतो का? त्याच्यावरती आपण पुन्हा रवंथ करतो का? त्याचं मेडिटेशन आपण करतो का? आगमन समय हा मेडिटेशनसाठी आहे. आगमन समय हा चर्वणासाठी आहे. आगमन समय आध्यात्मिक कशासाठी आहे? रवंथ करण्यासाठी आहे. कारण जर आम्ही शांत राहून, ऐकण्याची क्रिया थांबवून आपण आपल्या अंतःकरणामध्ये, आपल्या मनामध्ये, आपल्या विचारामध्ये देवाचं जे वचन पेंडिंग आहे, बरेच वचन ऐकलेले आहेत, परंतु त्या पेंडिंग वचनाला माझा प्रतिसाद काय आहे, माझा रिस्पॉन्स काय आहे, आज खरोखरच देव संतुष्ट आहे का माझ्या जीवनामध्ये, याचा आपण कधी गांभीर्यानं वैयक्तिकरित्या विचार केला आहे का? मी जे वागतो, मी जे बोलतो, त्याद्वारे इज गॉड प्लीज विथ मी, हा गांभीर्यानं आपण विचार करावा. कारण बऱ्याच वेळेला वी जस्टिफाय आवर ओन नेचर, आपण स्वतःचं स्वभाव, आपण स्वतःचं जीवन आपण जस्टिफाय करण्याचा प्रयत्न करतो. परंतु इन द लाईट ऑफ द वर्ड ऑफ गॉड, देवाच्या वचनाच्या प्रकाशामध्ये जेव्हा आपण आमचं कृत्य, आपण आमचं नेचर, आपण आमचं बोलणं, चालणं, वागणं जेव्हा तपासून बघतो, बघा एक तपासण्याची हे दिलेलं आहे आपल्याकडे, ॲप्रोच दिलेला आहे, आणि ते ॲप्रोच म्हणजे वर्ड ऑफ गॉड. आणि त्या वचनाच्या प्रकाशामध्ये जेव्हा आपण तपासतो त्यावेळेस निश्चित अर्थानं आपण उणे भरतो. होय माझ्या प्रियानो, आपण उणे भरतो. सांगणारा मी, ऐकणारे आपण, आणि कोणी असेल या जगामध्ये असेल, किती मोठा प्रिचर असो, आपण उणे पडतो. आणि मग हे उणंपण आपण आपल्या पदरामध्ये घ्यायचं आहे, हे कमीपण आपल्या पदरामध्ये घ्यायचं आहे, आणि आपण या आगमन समयामध्ये स्वतःला देवाच्या दृष्टीनं प्रूव्ह करण्याचा इरादा करायचा आहे. देवासाठी
जगण्यासाठी आणि त्याच्या वचनाला अपेक्षित अशा प्रकारचा प्रतिसाद देण्याकरता आपण काय करायचं आहे, तयारी करायची आहे. आणि मग या ठिकाणी आपण इर्मियाचा ग्रंथ आपण जे जकर्याचं पुस्तक वाचलं त्याच्यामध्ये फक्त एकच महत्त्वाचा विषय मी मांडणार आहे, आणि तो या ठिकाणी बघा, परमेश्वरानं मोशेच्याद्वारे इस्रायल लोकांना बाहेर काढलं. म्हणजे कुठून बाहेर काढलं? सर्व प्रकारच्या त्रासातून किंवा गुलामगिरीतून बाहेर काढलं. आणि त्यानंतर परमेश्वर सतत त्यांच्याशी बोलत होता, सांगत होता, परंतु या माणसाने तुमच्या आणि माझ्यासारखंच आपलं अंतकरण कठीण केलं होतं. देवाच्या प्रती असलेला जो अपेक्षित प्रतिसाद होता त्या लोकांनी दिला नाही. आणि म्हणून बघा, या मोशेच्या काळापासून तर जुन्या करातील सर्व लोकांच्या बद्दल या ठिकाणी देववचन काय म्हणतं? 3रं वचन, म्हणून तू त्यास असे सांग. संदेष्टाला देव सांगतो, त्या लोकांना सांग. सेनाधीश परमेश्वर म्हणतो, मजकडे वळा म्हणजे मी तुम्हाकडे वळेन. आता बघा, देव आमच्याकडे वळलेला आहे. त्याचं सन्मुख, त्याचं नेत्र, त्याचे कान तुमच्या आणि माझ्या प्रार्थनेकडे आहेत, त्याचे डोळे आमच्याकडे आहेत, अवलोकन करीत आहेत, त्याच्या पापण्या आम्हाला आजमावत आहेत. आणि तरीसुद्धा या ठिकाणी संदेष्टा देवाच्या वतीनं असं म्हणतो की तुम्ही काय करा, मजकडे वळा म्हणजे मी तुम्हाकडे वळेन, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. तुम्ही मजकडे वळा म्हणजे तुमचं दार जे आतून बंद आहे ते उघडा म्हणजे मी आत येईन. तुम्ही माझ्याकडे वळा म्हणजे मी तुम्हाकडे वळीन, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. तुम्ही आपल्या पूर्वजांसारखे होऊ नका. इन दोज डेज आवर ॲन्सेस्टर्स, म्हणजे काय, ख्रिस्तामध्ये तुमचं आणि माझं तारण होण्याच्या अगोदर, ख्रिस्तामध्ये तुम्हाला आणि मला निवडण्याच्या अगोदर ज्या इस्रायल लोकांना देवाने निवडलं, ज्या लोकांचा त्यांनी प्रतिपाळ केलं, सर्व प्रकारच्या भौतिक बंधनातून त्यांना मुक्त केलं, तो देव या ठिकाणी म्हणतो की तुमच्या पूर्वजांनी, आमचे पूर्वज, त्यांच्याशी नातं जोडलेलं आपलं. आणि तो म्हणतो तुमच्या पूर्वजांनी तुम्ही आपल्या पूर्वजांसारखे होऊ नका. त्यास पूर्वीच्या संदेशाने कंठरवाने सांगितले. कंठरव म्हणजे काय? मोठ्यानं, जसा कर्णा वाचतो त्या करण्यातील वाणीनं त्यांना सांगितलं. परंतु बघा, त्याच पूर्वीच्या संदेशाने कंठरवाने सांगितले की सेनाधीश परमेश्वर म्हणतो, आपल्या कुमार्गापासून व आपल्या दुष्कर्मापासून परावृत्त व्हा. आत्ताच नाही, परंतु ज्या मोशेच्याद्वारे इस्रायल लोकांना देवाने निवडलं, संदेष्टांना नेमलं, आणि त्या संदेष्टांच्याद्वारे देवाने त्यांना सांगितलं, मजकडे वळा म्हणजे मी तुम्हाकडे वळी. परंतु तुमच्या पूर्वजांनी ते मनावर घेतलं नाही. पूर्वजांनी त्यांची वाणी ऐकली नाही आणि ते आपल्या दुष्कर्मापासून परावृत्त झाले नाहीत. पण त्याने माझे ऐकले नाही, मनावर घेतले नाही. किती देवाचं दुःख आहे. मंदिराचं दार बंद असल्या कारणानं आम्हाला वाटतं देव किती निष्ठूर झाला, देव आमच्यावर किती कोपला आहे. परंतु तुमच्या आणि माझ्या अंतःकरणाचं दार वर्षानुवर्ष बंद आहे. बघा, मोशेच्या काळापासून तर आजच्या काळापर्यंत ही वाणी तुम्हाला मला लागू आहे. इट इज ॲप्लिकेबल टू यू इन ख्राइस्ट. ख्रिस्तामध्ये आज तुम्हाला मला हे वचन लागू आहे. आणि तो काय म्हणतो, त्याने माझे ऐकले नाही, मनावर घेतले नाही, असे परमेश्वर म्हणतो. तुमचे पूर्वज आता कुठे? आता ते मरून गेले. संदेष्टी तर कुठे राहिले? ज्यांनी सांगितलं कंठरव करून ते सुद्धा मेले, पूर्वजसुद्धा मेले. संदेष्टी तरी सर्व काळ जगतात काय? असे असता माझे सेवक म्हणजे संदेष्टे याची वचने व नियम मी आज्ञापिले होते, त्याने तुमच्या पूर्वजास गाठिले नाही काय? बघा, वचन आणि नियम हा महत्त्वाचा आजचा विषय आहे. आणि जरी देवाचे लोक, निवडले लोक मरून गेले, ज्या संदेशांना त्यांनी नेमलं ते मरून गेले, तरी आज तुम्ही मी ख्रिस्तामध्ये देवाचे लोक या नात्यानं तो काय म्हणतो, असे असता माझे सेवक म्हणजे संदेश या जी वचने व नियम मी आज्ञापिले होते, त्याने तुमच्या पूर्वजास गाठिले की नाही? त्यांना वचनाप्रमाणे झालं की नाही? मग तो काय म्हणतो बघा, तेव्हा त्यांनी वळून म्हटले, आमचा आचार व कर्मे याप्रमाणे आमचे करण्याचा सेनाधीश परमेश्वराचा मानस होता, त्याप्रमाणे त्याने आमचे केले आहे. आणि प्रियजन हो, जेव्हा आपण संत पावलाचे तिमोथेला पत्र 3रा अध्याय 14 ते 17 आणि 5व्या अध्यायातील 1 ते 4 वचन आपण वाचतो, त्यावेळेस संत पाऊल आम्हाला काय सांगतो बघा. संत पाऊल आम्हाला एवढंच सांगतो की तुम्हाला कोणाला आठवतं या ठिकाणी काय म्हटलेलं आहे? जे स्तोत्र आपण वाचलं त्या स्तोत्रामध्ये आणि प्रभू येशू ख्रिस्तानं सांगितलेल्या प्रभू येशू ख्रिस्ताचं जे शुभवर्तमान आपण वाचलं त्यामध्ये एक विषय आणि साम्य खूप महत्त्वाचं आहे, ते आपण विचारात घेणार आहोत. तर संत पाऊल या ठिकाणी काय म्हणतो बघा, तर तू तर ज्या गोष्टी शिकलास, ज्याविषयी तुझी खात्री झाली आहे त्या धरून राहा. आम्ही ख्रिस्ताविषयी कोणापासून शिकलो? आपल्या आईवडिलांपासून शिकलो, आपल्या पूर्वजांपासून आम्ही शिकलो. आणि म्हणून त्यांचे जे संस्कार आहेत, त्यांचा जो विश्वास आहे, त्या विश्वासामध्ये आपण जगत असताना ज्या गोष्टी शिकलास आणि ज्याच्याविषयी तुझी खात्री झाली, त्या नुसत्या ऐकिवातल्या गोष्टी नव्हत्या, परंतु जेव्हा आमचं दृढीकरण झालं,
तेव्हा त्या गोष्टींविषयी आमची खात्री पटली की खरोखरच हा देव माझ्या आईवडिलांचा देव नाही, तर तो देव आजपासून माझा देव आहे. कारण माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये मी त्याचा तारणारा म्हणून स्वीकार केलेला आहे. ही इज नॉट ओनली द गॉड ऑफ माय पेरेंट्स, बट ही फ्रॉम टुडे ऑनवर्ड्स ही इज द गॉड ऑफ माय लाईफ. ही इज द लॉर्ड ऑफ माय लाईफ. माझ्या जीवनाचा तो प्रभू आहे. आणि म्हणून तो म्हणतो तुमची खात्री झालेली आहे त्याला धरून राहा. आणि मग 15 वचन मी स्किप करतो. 16 वचनामध्ये प्रत्येक शास्त्र प्रेरित शास्त्र एक सद्बोध. बघा आता प्रत्येक शास्त्र, मगाशी मी सांगितलं आरसा जसा आहे, आरसा तुम्हाला आणि मला तुमच्या माझ्यामध्ये असलेले उणं पण दाखवतो, आमच्यामध्ये कुठे चूक आहे, आमच्यामध्ये काय बिघडलेलं आहे हे दाखवतो. तसं प्रत्येक ईश्वर प्रेरित शास्त्रलेख सद्बोध, दोष दाखवणे. 2 नाण्याच्या जसं 2 बाजू आहेत तसे एका बाजूला सद्बोध आहे, पण दुसऱ्या बाजूला दोष दाखवणं आहे. आणि दोष कोण दाखवू शकतो? फक्त देवाचं वचन दाखवू शकतं. आणि या ठिकाणी सांगितलं आहे दोष दाखवणे, सुधारणूक. हा काळ जो आहे हा सुधारणेचा काळ आहे. फक्त ख्रिस्त जन्म 25 तारीख येईपर्यंत आपण भौतिक तयारीमध्ये न राहता आध्यात्मिक जीवनामध्ये माझी जी सुधारणा व्हायला पाहिजे, इथंपर्यंत आतापर्यंत मी वागलो खरा, परंतु हा महिन्याच्या कालावधीमध्ये खऱ्या अर्थानं शारीरिक आणि या भौतिक तयारीबरोबरच माझ्या आध्यात्मिक जीवनातील तयारी आणि ती सुधारणा मला देवाला अपेक्षित आहे. आणि म्हणून तो म्हणतो सुधारणूक नीतिशिक्षण याकरता उपयोगी आहे. नीतिशिक्षण याकरता उपयोगी आहे. आणि मग तो म्हणतो वचनाची घोषणा करा. तो म्हणतो वचनाची घोषणा करा. सुवेळी अवेळी तयार राहा. याचा अर्थ काय? सुवेळी अवेळी याचा अर्थ काय? फक्त देवासाठी तेवढाच वेळ, बाकीचं नाही. सुवेळी अवेळी म्हणजे 24 hours ॲट ड्युटी ज्याला म्हणतो आपण. आणि ख्रिस्तामध्ये तुम्ही आणि मी त्याच्या ठाई आणि त्याच्यासाठी जीवन जगत असताना सर्व प्रकारच्या अनुकूल आणि प्रतिकूल अशा प्रसंगामध्ये, संकटामध्ये, आनंदामध्ये, दुःखामध्ये सुवेळी आणि अवेळी आपण काय असायला पाहिजे? तयार असायला पाहिजे. सर्व प्रकारच्या सहनशीलतेने व शिक्षणाचे दोष दाखव असं म्हटलं. सर्व प्रकारच्या सहनशीलतेने शिक्षणाचे दोष दाखव, निषेध कर व बोध कर, कारण ते सुशिक्षण ऐकून घेणार नाहीत. मगाशी मी सांगितलं, काय सांगितलं? की दार जे आतून बंद आहे ते देव उघडू शकत नाही फोर्सफुली. देवाकडे एवढी ताकद आहे, शब्द बोलल्यानंतर दार आतून कडीने गेल, परंतु देव ते करू शकत नाही आणि करू इच्छित नाही. कारण तो काय म्हणतो या ठिकाणी? कारण ते सुशिक्षण ऐकून घेणार नाहीत. यशाचं पाचरण आठवा. यशाला देवाने त्यावेळेस सांगितलं होतं. तो म्हटला कोण जाईल? यशा म्हटला मी जातो, प्रभू मला पाठव. आणि देवाने सांगितलं ते त्यांना कान आहेत पण ते ऐकणार नाहीत, नाही का? त्यांना तोंड आहे पण ते बोलणार नाहीत. कारण सर्व प्रकारची प्रतिकूल परिस्थिती देव निर्माण करतो यासाठी की संदेश त्याचं सुद्धा काम काय व्हावं? स्ट्रगल त्याला कळावं की लोक कसे आहेत देवाचे, परंतु ते देवाचे निवडले लोक आहेत. आणि म्हणून तो म्हणतो ते सुशिक्षण ऐकून घेणार आहे तर आपल्या कानांची खाज जिरावी, म्हणून ते स्वेच्छाचाराने. काय वचन सांगते माहीत नाही, पण मला जे वागायचं तेच मी वागणार. स्वेच्छाचार, स्वेच्छा म्हणजे काय? माझ्याच इच्छेप्रमाणे वागणार. देवाची इच्छा साईड बाय साईड, ती पूर्ण झाली तर झाली, नाही झाली तर हरकत नाही, परंतु माझी इच्छा महत्त्वाची आहे. आणि म्हणून गीतामध्ये म्हटलेलं आहे इच्छा माझी इच्छा प्रभूची द्वैत असे नुरले. आणि ख्रिस्त या जगामध्ये का आला? हे जे द्वैत आहे, माझी इच्छा आणि देवाची इच्छा, हे जे द्वैत आहे, न उरले याचा अर्थ, नुरले याचा अर्थ न उरले. जेव्हा माझी इच्छा मी बाजूला ठेवून देवाची इच्छा जी माझ्या जीवनामध्ये राबवण्याचा, अंमलात आणण्याचा, उपयोगात आणण्याचा प्रयत्न करतो, त्याच वेळेला आमच्या जीवनामध्ये सुधारणा होते. आणि मग या ठिकाणी म्हटलेलं आहे स्वेच्छाचाराने आपल्यासाठी शिक्षण. व तुमचं नाही, तुमचं मला पटत नाही, आम्ही दुसरीकडे जातो, आम्ही दुसऱ्याचं ऐकतो. म्हणजे या ठिकाणी फक्त कानाला बरं वाटण्यासाठी, तुमची सवय जी आहे ऐकण्याची, वचन ऐकण्याची, ती पूर्ण व्हावण्यासाठी ऐकू नका असं देवाचं म्हणणं आहे. देव या ठिकाणी अर्जव करून आम्हाला सांगत आहे शिक्षकांची आणि ते सत्य ऐकण्यापासून फिरतील व कल्पित कहाण्यांकडे वळतील अशी वेळ येईल. आणि खरोखरच प्रियजनो ती वेळ या जगामध्ये सध्याच्या काळामध्ये आलेली आहे. कारण तुम्ही मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे स्वतःला बाइंडिंग करून घेत नाही, नियमांचं पालन करत नाही आणि कृपेच्या कालावधीमध्ये जे तुम्हाला पाहिजे तुमच्याच इच्छेने तुम्ही वागता. म्हणून आगमन समय हा तुमच्या आणि माझ्यासाठी तयारीचा काळ आहे. खरोखरच जो विचार आपण सुरुवातीला ऐकलेला आहे त्या विचाराप्रमाणे आपण स्वतःचं आत्मपरीक्षण करूया.
देवाचं मंदिर आमच्यासाठी खुलं झालं आहे. आपण दैहिकदृष्ट्या आतमध्ये येऊन बसलो खरे, परंतु बसलो असताना आमचं अंतःकरण आम्ही उघडलं आहे का ते पूर्ण बंद अवस्थेमध्येच आम्ही बंद करून बसलेलो आहोत? तुझं वचन आमच्या कानातून, एका कानातून ऐकून दुसऱ्या कानातून निघून जावं, ऐकलेल्या गोष्टींचं मला विस्मरण व्हावं, काय सांगितलं कोण जाणे. परंतु आज जर देवाचं वचन तुमच्या आणि माझ्यापर्यंत, तुमच्या आणि माझ्या सुधारणेसाठी आहे, ते जर आपल्याकडे येत असेल तर आपण अपेक्षित अशा प्रकारचा प्रतिसाद त्याला देण्यासाठी तयार राहूया. गॉड डिमांड्स रिस्पॉन्स. द वर्ड ऑफ गॉड डिमांड्स रिस्पॉन्स फ्रॉम इट्स हिअरर्स. आम्ही ऐकणारे आहोत, आम्ही ऐकलेलं आहोत, तर आमचा प्रतिसाद काय आहे? आपण थोडा वेळ शांत राहूया. सर्वसमर्थ सेनाधीश परमेश्वरा, आम्ही तुझे आभार मानतो आणि तुला धन्यवाद देतो यासाठी की आज तुझ्या पवित्र वचनाच्याद्वारे तू आमची भेट घेतलेली आहेस. सर्वच दिवस आमच्यासाठी खरंच खूप वेगळे असतात, चांगले असतात आणि आगमन समय आमच्यासाठी खूप प्रभू आनंदाचा काळ आहे की आम्ही आध्यात्मिक तयारीमध्ये राहावं, आम्ही आमच्या आध्यात्मिक जीवनामध्ये सुधारले जावं, आमचं लाईफस्टाईल बदलून जावं, ते इम्प्रूव्ह व्हावं अशी तू अपेक्षा करतोस. आणि म्हणून गीतकर्तासुद्धा म्हणतो, होतो तैसा नाही व्हावे तैसा नाही. आणि असल्या स्थितीमध्ये आम्ही तुझ्याकडे येत असताना प्रभू आज तुझ्या वचनाला योग्य प्रतिसाद देण्याकरता तू आमच्या मनाची तयारी कर. आमच्या अंतःकरणामध्ये तुझ्या पवित्र आत्म्याचं कार्य होऊ दे. काया वाची म्हणे आम्ही स्वतःला तुझ्या चरणाजवळ समर्पित करतो. येशू आमचा प्रभू याच्याद्वारे मागतो म्हणून तू ऐक. आमेन. चला चला जाऊ जगाचा उद्धारक पाहू, परमोच्चावर गौरव शांती ह्या कृपा नरावर परमोत्साहे देवदूत गाती, प्रतिध्वनीने ग्रह हे सारे योमी चला गीत ते आपणही गाऊ. चला चला जाऊ जगाचा उद्धारक. शेवटचं प्रीती आली देह धरोनी आम्हा ताराया, हस्त धरोनी मृतास आम्हा पुनरपि उठवाया. जय जय येशू ह्या मधुघोषे भुवना व्यापाया. प्रभुला हृदयी साठवूनी घे. चला चला जाऊ जगाचा उद्धारक पाहू. हे आमच्या स्वर्गातील पिता, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येवो, तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे आमची रोजची भाकर आज आम्हास दे. आम्ही जसे
तसेच तो आमच्या असो आणि आम्हास पक्ष तर आम्हास भेटपासून कारण की राज्य सामर्थ्य आणि लोक ही सर्व काळ तुझीच आहे. आणि आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती